आमदार प्रशांत बंब यांनी केलेल्या आरोपावर मनपा प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी माध्यमांशी संवाद साधलाय. पाहूयात ते काय म्हणाले. सन्माननीय गंगापूर विधानसभाचे आमदार श्री प्रशांत बंब साहेबांचं कालच मला पत्र टपालामध्ये बघितलं की त्यांनी RTI मध्ये मागितलेलं माहिती त्यांना कालच्या अधिकाऱ्यांनी दिले नाही. त्या अनुषंगाने आज महानगरपालिकेमध्ये अतिरिक्त आयुक्तांकडे बैठक बोलवलेली आहे आणि या संदर्भात ज्यावेळेला मी माहिती घेतलं असता की त्यांना माहिती दिली गेलेली नाही आणि हे कोणत्या अधिकाऱ्यांनी का माहिती दिली नाही हे आम्ही चौकशी करणार आहे आणि ज्यांनी माहिती केलेली नाही आहे त्यांच्या विरुद्ध आम्ही कार्यवाही प्रस्तावित करणार. विधानसभेचे सन्माननीय आमदारांनी एखादा माहिती मागितलं, सर्वसामान्यांना तर RTI मध्ये तर सर्वांना माहिती मिळायला पाहिजे. जर माहिती नाही मिळत असेल तर त्याला एक वेगळी प्रक्रिया आहे, परंतु ज्यावेळेला सन्माननीय विधानसभेचे आमदार साहेबांनी जर एखादा माहिती मागितली आणि तो अधिकाऱ्यांनी जाणून बुजून जर लपवलं असतील, हा चौकशी केलं जाईल आणि चौकशी करून जे कोणी अधिकारी दोषी असतील त्यांच्या विरुद्ध कारवाई केली. त्यांचं असं म्हणणं आहे की पहिला असा प्रश्न आहे की आपल्या घरामध्ये आपण काही खर्च केलेला आहे जो आपल्याला नियमानुसार करता येतो का, जसं की टॉवेल असेल, बेडशीट असेल, इतर घरगुती सामान असेल, अशा सगळ्या गोष्टीचा खर्च आपल्याला करता येतो का नियमानुसार सरकारी पैशातून? नाही, त्यामध्ये सरकारी निवासस्थानामध्ये एक व्हिजिटर्स कॅबिन पण असतो, कारण महापालिकेचं आयुक्त हा 24/7 सेवेसाठी असतो. ते काय त्यांनी पुरवठा केलेले आहे ते आम्हाला पण माहिती मिळेल, कारण ते रेग्युलर प्रक्रियामधून विषय जात असते आणि मी पण तपासलं जाईल आणि जे काही योग्य असेल त्या विरुद्ध कारवाई केली. नाही, त्यांच्याकडे जी माहिती आहे त्यानुसार बेबी सोप म्हणजे मुलांचे साबण असतील आणि प्रत्येक महिन्याला 95 गुड नाईट, त्यानंतर हात पुसायचे टॉवेल, डिनर सेट, त्या आणि इतर झाडू, या सगळ्या गोष्टी आपण महानगरपालिकेच्या खर्चातून केलेल्या आहेत. नाही, बिलकुल नाही. हे सर्व आमच्या घरगुती सामान आम्ही वापरतो. कुठलाही महापालिकेचं निधीतून आम्ही कुठलाही असे खर्च करत नाही. जे काही ते कोणी महापालिकेचं निवासस्थानाच्या नावाने कोणी घेतलं असेल त्या विरुद्ध कारवाई केली जाईल आणि विशेष करून आम्हाला पगार मिळतो आणि त्या अनुषंगाने आमचं सामान आहे. आम्ही ज्या वेळेला सामान घेतो आमचं नाव लिहून घेतो, की जसं माझ्या बायकोनी जे जे ताट घेतली, जसं ग्लास घेतलं असेल त्यावर आम्ही जे नाव लिहून घेतो की जे आता त्यांचं नाव लिहून ते ठेवलेलं असतं आणि बाकी जे साहित्य आहे तो निवासस्थानाची साहित्य आहे आणि साहित्य ज्यावेळेला आम्ही कुठल्याही पद्धतीने ज्यावेळेला एक ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो ते सर्व तिथेच असतात. काही सामान जे आहे निवासस्थानामध्ये, जे कपाटा असतील किंवा काही असतील, तो निवासस्थानासाठी. बाकी जे आमच्या घरगुती सामान आहे जे आम्हाला लागतो, आम्ही 2 मुली आहे आणि आमचे परिवार आहे, जे लागतो